मधुरविशदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जितभाव झालेले भगवान औदिक भावातून कसं बाहेर पडले, आपल्या परिणामिक भावाला कसे जाणले, हे सगळं ह्याच्यातून आपल्याला महिमा कळते त्यांची. परिणामिक भाव एकच आपल्याला आश्रयभूत आहे, तोच आपल्या सुखाचं कारण आहे. कुठल्याही अवस्थेमध्ये गेलो तरी सुद्धा औदिक भाव हे शरणयोग्य नाहीत, किंवा औदिक भावांचा गर्व करायला नको आहे, त्यात आनंद मानायला नको आहे. म्हणजे सगळीकडे जागरूकता कशी पाहिजे, परिणामिक भाव स्वरूप आहे सतत. बरोबर. म्हणून त्यांनी म्हटलं ना, तुम्हाला अल्पज्ञान असू दे नाहीतर क्षायिक ज्ञान असू दे, दोन्ही बहिस तत्व आहेत. अल्पज्ञान म्हणजे कुठलं भाव? 5 भावापैकी कुठलं भाव अल्पज्ञान? औदिक भाव आहे. अज्ञान म्हणतो ना, अज्ञान हे एक टाईपचा औदिक भाव आहे. आणि पूर्ण ज्ञान म्हणजे क्षायिक भाव आहे. त्यामुळं दोन्हीही भाव बहिस्तत्व आहेत. आणि त्याच्यामध्ये असणारा पारिणामिक भाव उपादेय आहे, अंतस्तत्व रूप आहे. मग ते घेतलं होतं आम्ही की जे तत्वार्थ सूत्रमधल्या सूत्रात सांगितलेलं आहे, तिथं दुसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्र की हे 4 भाव बहिस्तत्व आहेत. का बहिस्तत्व म्हणलं होतं? सॉरी, तिथं अंतस्तत्व म्हणलंय नाही का? औक्षमिक क्षायिक भावो मिश्रस्य जीवस्य स्वतत्व मौदयिक पारिणामिकौच. मग ते 4 भाव स्वतत्व म्हणलं. जीवाचेच परिणाम आहेत म्हणून स्वतत्व म्हणलं. किंवा काय सांगितलं होतं? तत्वार्थ सूत्र हा आगम ग्रंथ आहे आणि आगमामध्ये ज्ञानाच्या अपेक्षेने मुख्यतेने कथन असतं. आणि जे नियमसारची गाथा सांगितली आहे त्याच्यामध्ये किती होती? 38 नंबरची गाथा होती. जीवादी बहिस्तच्छम, जीवादिक जे आहेत ते बहिस्तत्व आहेत. मग तिथं बहिस्तत्व का म्हटलं तर नियमसार हा अध्यात्म ग्रंथ आहे आणि त्याच्यात श्रद्धेच्या अपेक्षेने कथन येतं. श्रद्धान सांगायचं आहे तुम्हाला की हे बहिस्तत्व आहे, ह्यांचा तू आश्रय करू नकोस, ह्याच्यापासून भिन्नता जाण. म्हणून तिथं तेवढ्या अपेक्षेने दोन्हीमध्ये भेद करून सांगितला होता. मी मनुष्य आहे असं मानणं सुद्धा औदिक भाव आहे. कारण गतीच्या योग्य औदिक भावामध्ये मनुष्य गतीवाला हे एक औदिक भाव आहे. ते जास्त काय म्हणायचं, त्रासदायक आहेत. कारण जोपर्यंत मी मनुष्य आहे हा भाव आहे, तोपर्यंत मी जीव आहे हा भाव पकडीत येणार नाही, त्याची भावभासना होणार नाही. म्हणून औदिक भाव हे कसे, तर त्याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी घेतलं होतं की जसं वडाचं बीज आहे, ते केवढंसं असतं वडाचं बी? बघितलं नसेल, मी पण नाही बघितलं, पण असणार एवढंसंच वडाचं बी असते. ते शेतकरी गेले बाहेर, तर ते बी पेरलं तर त्याच्यात काय काय आहे हो? पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. किती मोठा विस्तार म्हणले की 1 किलोमीटरपर्यंत पसरलं तर तेवढी छाया द्यायची शक्ती आहे त्या एका एवढ्याशा बीमध्ये. मग तसं त्याच्यावरून त्यांनी घडवलं की तसं हा जीव बीज आहे, ह्याच्यामध्ये काय काय आहे? मतिश्रुत ज्ञानरूप अल्प क्षयोक्षम आहे किंवा केवल ज्ञानरूप पूर्ण उघाड होण्याची शक्ती आहे. असं शक्तिशाली असणारा स्वभाव बघायला पाहिजे. जसं ते बी त्या शक्तीच्या अपेक्षेने ज्यांनी स्वीकारलं त्याला त्याचा फायदा झाला, तसं आपल्या स्वभावाला सुद्धा शक्ती अपेक्षेने ग्रहण केलं असताना आपल्याला त्याचा फायदा होणार. जसं एखादं काय म्हणलं, आवडती डिश आहे, काय आवडते? मिठाई आवडती समजा, तर तुम्हाला कशी मिठाई दिली तर आवडणार? डिशमध्ये दिली, कोणी हातात दिली, कोणी पेपरमध्ये घालून दिली, कशी आवडणार? कशीही द्या, मला बस बेस्ट आहे आवडती म्हणल्यावर खायला तयार आपण. मग तसं म्हटलं आपल्याला जे काय म्हणायचं, जे प्रिय विषय आहे तो कसाही मिळाला तरी सुद्धा आपल्याला ग्राह्य आहे, आपल्याला स्वीकार आहे. मग तसं म्हटलं पारिणामिक भाव कुठल्या पर्यायात दिलं म्हणून तुम्हाला त्याचा आवड निर्माण होणार नाही होणार?
कुठलीही पर्याय असू दे बहिरंगामध्ये, शरीराची अवस्था कुठली असू दे, गती असू दे, बाहेरची परिस्थिती कशी असू दे, पारिणामिक भाव कसा आहे, प्रिय असायला पाहिजे, त्याच्याकडे दृष्टी असायला पाहिजे, तो ग्राह्य असायला पाहिजे. तर बाहेरचे सगळे हे तुच्छ भाव किंवा काय म्हणायचं संयोग वगैरेकडे लक्ष पण जाणार नाही. कुठल्या डिशकडे लक्ष जातं जेव्हा ती डिश खातो आपण, त्याच्यात जे काही ठेवलं आहे ते, आवडती डिश खायला लागलो आहे, कसल्या पेपरमध्ये दिलं आहे, कसल्या त्या पात्रात दिलं आहे, कुठं लक्ष असतं आपलं. कशी झाली आहे म्हणून विचारलं कोणतरी तर काय सांगतो, स्टीलच्या डिशमध्ये होती, चांदीच्या डिशमध्ये होती, कुठं लक्ष आहे त्याच्याकडं आपलं. जे आहे ग्रहण करण्यायोग्य त्याला आपण केलं आहे तर त्याचा स्वाद सांगतोय, छान आहे, नको आहे, पाहिजे आहे वगैरे. मग तसं म्हटलं की जो स्वभाव आहे तो अशा रीतीने सगळ्यांना उपादेय आहे, त्याच्याकडं दृष्टी असेल तर बाह्य सगळ्या गोष्टी नगण्य होतात आणि त्याचाच आनंद भोगण्यास योग्य आहे. औदैक भावाहून हा पारिणामिक भाव भिन्न आहे. जसं सांगितलं की डोळ्याला चष्मा असतो, कोणाकोणाला आहे चष्मावाले सगळेजण. तर डोळ्यात चष्मा आहे का चष्म्यात डोळे आहेत? चष्म्याने दिसतंय का डोळ्याने दिसतंय? दोन्हीनी पण दिसत नाही. शेवशम ज्ञान आहे ना मागं. मग ते उदाहरण दिलं की त्यांनी जरी चष्मा डोळ्यावर आहे किंवा डोळा चष्म्याच्या संयोगात आहे तरी सुद्धा दोघं एकमेकांपासून व्यतिरिक्त आहेत. डोळ्यामध्ये क्षयोपशम नाही, क्षयोपशमामध्ये डोळा नाही, ते दोन्ही व्यतिरिक्त आहेत. ज्ञान तर आत्म्यात आहे, जाणण्याचे कार्य आत्मा करतोय, ज्ञान करतोय. पण व्यवहारात दिसतंय की चष्मा घातल्यावरच आपल्याला काहीतरी वाचता येतंय, रंग दिसतात, काहीतरी ओळखतं वगैरे असं. मग पण तरीसुद्धा ज्ञानाहून चष्मा भिन्न आहे. तसे मनुष्य पर्याय, अल्पज्ञान या पर्यायात जीव असतो तेव्हा औदैक भावाहून हा पारिणामिक भाव व्यतिरिक्त आहे. रंग पाहतानाही डोळे त्या रंगरूप परिणत होत नाहीत. तसे मनुष्य असताना सुद्धा जीव मनुष्य रूप नसतो. पर्याय आहे ती भलेही बहिरंगामध्ये तरीसुद्धा मनुष्य पर्याय वेगळी आणि त्यात असणारा व्यतिरिक्त जीव भिन्न आहे. मग सतत त्या जीवाकडे दृष्टी असेल तर कुठेही राग, द्वेष, हर्ष, विषाद वगैरे मध्ये आसक्ती किंवा त्याचं दुःख भोगणार नाही. तर काल काय बघत होतो आपण, अनंतानुबंधीजनित कषायाचं स्वरूप बघितलं होतं. औदैक भाव कसे असतात, 4 कषायामध्ये अनंतानुबंधीजनित कषायाचं स्वरूप काय असतं हे दाखवलं होतं. काय सांगितलं होतं थोडक्यात, 7 व्यसनामध्ये आसक्त असतो, 5 पापामध्ये रत असतो, 4 विकथांमध्ये रती करतो, किंवा नीतीच्या विरुद्ध वागण्याचे भाव, मिथ्या देवादिकांना प्रणाम, श्रद्धान वगैरे करण्याचे भाव असतात. आणि पूजन करेल तर कसे भाव सांगितलेत बघा की एकच जीव आहे, पूजा करायला बसलाय, त्याचे जर साहिलेशामध्ये पण त्यांनी पुढं सांगितलेत घटवून. आणि ह्या कषायांमध्ये बघा कसं सांगितलं, पूजा करायला बसलाय आणि त्यावेळेस पूजनामध्ये किती लक्ष आहे आणि बाहेरच्या क्रिया कशा करतोय, त्यावेळेस हे अनंतानुबंधीजनित कषाय असतात हे दाखवलं. काय म्हणतायत, द्रव्य वापरेल तर शुद्ध अशुद्धचा विवेक नसतो, अशुद्ध द्रव्यसुद्धा तो पूजनाला वापरतो, म्हणजे अंतर्बाह्य अशुद्धीयुक्त पूजन करतो. पूजनाच्या वेळी 4 विकथांमध्ये रती करतो, क्रोधादी कषायांमध्ये प्रवृत्ती करतो, इंद्रिय विषय भोगाचं पोषण करण्याचे भाव असतात त्यावेळी सुद्धा. पूजा करायला बसलो किती गरम व्हायला फॅन पाहिजे, किंवा कानाला चांगलं ऐकायला यासारखं म्युझिक पाहिजे, असे वगैरे 5 इंद्रियांचे भोगसुद्धा त्यावेळेस त्याच्यात त्याचं लक्ष असतं. किंवा स्त्री परिग्रह आदींचा मोह घेऊन बसतो पूजेला. तुम्ही निर्मोह होऊन बसता काय, कसं बसता, म्हणजे त्या सगळ्या परिग्रहाचा सुद्धा विचार घेऊन पूजन करायला बसतो. अनिच्छापूर्वक पूजन करतो तरीसुद्धा अनंतानुबंधीजनित कषायवाला आहे सांगितलं. कसं, जबरदस्ती बसवलंय कोणाला तरी बसा पूजेला, त्यावेळेस त्यांची इच्छा नसताना करायला लागलेत सगळी पूजा, शुभ कार्य दिसतंय तरीसुद्धा परिणामामध्ये पाप प्रवृत्तीच आहे. किंवा अधिक सामग्रीचा व्यय करतो, भरपूर चढवल्यावर तुम्हाला वाटतं आपण दानी, तर उलटं सांगायला लागलेत अनंतानुबंधीजनित उदयात आहात.
विवेकपूर्वक जरी सामग्री व्यय केली नाही तरी सुद्धा तो दोषी म्हणला गेला. धर्म करेल तर भोगासाठी करतो, धर्मामध्ये आसाधना आदी दोष करतो, दान केला तर त्याचा मद करतो. पुढे सांगितलं धर्मामध्ये येऊन मायाचारी करतो, मिथ्या तत्व व मिथ्या धर्माचा उपदेश देतो आणि मर्मछेदक वचन बोलतो. असा तो जीव सांगितलं अनंतानुबंधी सहित आहे, प्रथम गुणस्थानवरती आहे. काय म्हणले मनीषा काकी? कोण? जो अशा रीतीने अशा परिणामामध्ये आपलं टॅली करायचं, त्याच्यामध्ये परीक्षण करायचं की आपण असं भाव करतोय का. जेव्हा दान दिलं तेव्हा सांगितलं काल एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये असं दान असायला पाहिजे, पण आपले भाव सगळ्याला समजावं, कळावं. कोणाला नाही कळत तर आपण जाऊन सांगतो 10 जणांना, मी हे मंदिर बांधलं किंवा मी इथं हे दान दिलं, काय असेल तर असं. म्हणजे त्याला असे परिणाम असतात की सगळ्यांकडून प्रशंसा व्हावी वगैरे. तर हे सगळे अनंतानुबंधी जनित कषाय सांगितले. आता अप्रत्याख्यान जनित कषाय कसे असतात सांगतात. कितव्या गुणस्थानात? अप्रत्याख्यान. अप्रत्याख्यान जनित कषायचा उदय अनंतानुबंधीचा पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात आहे. दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधी आहे ना, आणि याचं गुणस्थान चौथ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी गेली आणि अप्रत्याख्यानावरणाचा उदय सुरू झाला. मग त्याचे परिणाम कसे असतात हे सांगायला लागले. आता काय म्हणायचं, एक तर्काने लावून बघा की पहिल्या गुणस्थानात असणारा जीव ऑब्व्हियसली कुदेवादिकांची भक्ती करतोय हे दिसतंय. त्याचे अंतरंग परिणाम तर असे आहेत की सगळे देव समान. हे भाव सुद्धा चुकीचे आहेत ना, अनंतानुबंधी जनितच आहेत. आणि आता अनुभूती घेतली आहे, तत्वाची ओळख झाली आहे, निर्णय केलाय, भेदविज्ञान केलंय, तर त्याचे परिणाम कसे असणार. तर सांगतायत की महापापाला सोडून निर्मल परिणामवाला होतो. जो अनंतानुबंधी जनित होता तो महापापी होता. भलेही बहिरंगात काय प्रवृत्ती नव्हती पापरूप, तरी सुद्धा परिणाम पापरूप असल्यामुळं सांगितलं तो महापापी होता. पण हा अप्रत्याख्यान जनितवाला काय सांगितलं, महापापाचा त्याग केलेला असतो. मिथ्यात्व हेच महापाप आहे ना महत्वाचं. मग या महापापाला सोडून निर्मल परिणामवाला होतो. म्हणजे एक अनुभूती घेतली तरी सुद्धा पापाचा नाश झाला. कषायादिकांमध्ये आसक्ती नसते. म्हणजे कषाय करत नाही असं नाही आहे. चतुर्थ गुणस्थानवरती कषाय करतो की नाही? कोण केलं सांगा उदाहरण. चतुर्थ गुणस्थानवरती कोण आहे आता? श्रेणिक राजा नरकामध्ये आहे. कषायात आहे का नाही आहे? निष्कषायात आहे. श्रद्धा नसेल की निष्कषाय रूपामध्ये, पण तरी सुद्धा प्रवृत्तीमध्ये ज्ञानामध्ये कषायाची परिणती दिसून येऊ शकते, पण तरी सुद्धा त्यामध्ये तो आसक्त नसतो. हे आहे तेवढेच त्याचे परिणाम असतात, स्वीकार असतो त्याचा. पुढं सांगितलं धर्म करेल तरी न्यायपूर्वक करणार आणि संसार करेल तरी न्यायपूर्वक संसार करणार. अन्यायाची प्रवृत्ती नसते. जसं की प्रथम गुणस्थानवरती न्याय अन्यायाला न जाणता सगळी क्रिया करतो. जरी धर्म करेल तरी अन्यायपूर्वक करेल, काय ना काय त्याच्यामध्ये मायाचारी करेल. आणि जो संसार करेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये कपट, मायाचारी वगैरे अशा पूर्वक अन्यायाने तो धंदा आदी करेल. तो पहिला गुणस्थानवरती. पण इथं त्याला काय म्हणायचं, तत्वज्ञान समजल्यामुळं तो न्यायपूर्वक वर्तन करतोय. ह्याच्यात उदाहरण ह्यांचं येतं ना बनारसीदासजींचं. पूर्वी जेव्हा अजून आत्म्याची ओळख नव्हती त्यावेळेस जे काय सप्तव्यसनात होते त्यावेळेस ते अनंतानुबंधी जनित उदयात होते. आणि जेव्हा तत्व समजलं, समयसारचा अभ्यास झाला, त्यावेळेस तिथं भेदविज्ञान झालं, तर न्यायपूर्वक धर्म सुरू झाला आणि संसारसुद्धा न्यायपूर्वक. पैसे दिले त्यांना पत्नीनी की हे पैसे घ्या आणि धंदा सुरू करा कुठेतरी जाऊन. तर त्या पैशाचं त्यांना सांगितलं, अनेक वेळा संकट आले आणि ते सगळे धन नष्ट झालं. काय सांगितलं कळत आहे का? ऐकू येते का? पुढचं पण येतं.
म्हणजे त्या बनारसीदासजींकडे पैसा काहीच नव्हता, लाज वाटायला लागली तरी सुद्धा पत्नीच्या माहेरी तिथं जाऊन राहिले होते. आणि मग पत्नीनी आपले दागिने काढून दिले, पैसे दिले हातामध्ये आणि सांगितलं धंदा सुरू करा, काहीतरी असू दे. घेऊन निघाले, गावाच्या बाहेर गेले तर कधी चोरीच झाली, कधी ते माल आणला तर वाहून गेला, कधी जळून गेला. असं अनेक वेळा त्यांना त्या व्यसनाचं फळ स्वरूप अनेक वेळा अपयश आलं, पापाचं उदय. मग तरीसुद्धा तिथं कशायत परिणती नव्हती, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला दोष देण्याचे भाव नव्हते. सगळं असंच सतत काय म्हणायचं परीक्षण चालू होतं की मी केलेल्या ह्या पापाचं फळ मला मिळते. आणि मग न्यायपूर्वक जरी त्यांचं धन कोणी घेऊन गेलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अन्याय अनितीचा वापर त्यांनी केला नाही. म्हणून सांगितलं अप्रत्याख्यानजनित कषायामध्ये जीवाचे परिणाम कसे बदलत जातात. हे औदैहिक भाव भिन्न आहेत पहिल्या गुणस्थानवर्तीपेक्षा. पुढं सांगितलं हे न्यायपूर्वक म्हणजे सांगितलं अन्याय अनिती आणि अभक्षाचा त्याग असतो. हे लेश्येमध्ये खूप चांगलं घटवलंय त्यांनी. कुठल्या लेश्यावाला भक्ष अभक्षाचा कसा विवेक करतो आणि कशा रीतीने जेवण करेल, कशी त्याची प्रवृत्ती असते, हे चांगलं घेतलं त्याच्यात. ते ढोबळ सांगितलं इथं की जो भेदविज्ञानी असतो तो अन्याय अनिती आणि अभक्षाचा त्याग करेल. म्हणजे आत्मा काय आहे ज्याला कळलं त्याला बहिरंगात सगळं अभक्ष आहे हे समजते. कारण आत्मा एकच भक्ष आहे, एकच ग्राह्य आहे, न्याय आहे, तीच नीती आहे. हे ज्याला समजलं त्यात बाहिरंगात सगळं अन्याय रूप आहे, अनिती आणि अभक्ष रूप आहे, त्याचा त्याग होतो. प्रवृत्तीमध्ये भलेही दिसणार नाही तरी सुद्धा ज्ञानामध्ये स्वीकार त्याचाच असतो की हे करण्यायोग्य नाही. म्हणजे जो धंदा करतो त्याच्याकडं कपट असतं का नाही हो? सम्यक दृष्टी असू दे नाही तर मिथ्या दृष्टी असू दे, कपट सहित असतो का रहित असतो? हां, म्हणजे सांगितलं ना काय आरंभासाठी करेल ती हिंसा कपट वगैरे, पण भाव असे नाही आहेत की कोणाला तरी लुटावं, असे परिणाम नाहीत म्हणून तो जास्त दोषी नाही आहे. जसं की प्रथम गुणस्थानवरती असतो तसा. म्हणून जरी अनितीचा वगैरे वापर करेल, पण अनिती म्हणजे कशी काय म्हणतात लिगली जेवढं अलाउड आहे ना तेवढंच अनिती रूपाने कार्य करेल. त्याच्या पुढं जास्त कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने वगैरे तो अन्याय अत्याचार करणार नाही. सम्यक दृष्टी प्रधानमंत्री असेल काय करणार हो? सम्यक दृष्टी प्रधानमंत्री पदाला जातच नाही एकतर, कारण त्याला तिथं किती काय काय कार्य करावं लागतात. नाही, आणि पण त्या पदाला जाणं म्हणजे जैनांचं काम नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं पहिला. कारण त्यांना सगळ्याला अनुमती द्यावी लागते. तुमचं काय फक्त न्यायनीतीपूर्वक चालू असणारं धंदा पाणीच नाही, हे बिअर बार चालू असते ते सुद्धा लिगल असतात, खाटीखाने ते सुद्धा लिगल असतात. आणि सगळीकडे तुमची साईन असल्याशिवाय काम चालणार नाही. म्हणून कधी कोण ऑफर दिली तरी सुद्धा प्राईम मिनिस्टर होऊ नका, कारण त्याच्यामध्ये महापापाचा बंद होतो. असं म्हणू शकणार नाही त्यांनी की हे करायचंच नाही, हे बंद करा. तर तिथं त्याला पण ते काय म्हणलं सरकारला जास्त त्याच्यातून पैसा मिळतो. दारू आदी व्यसनांच्या दुकानांमधनं किंवा या अभक्षाच्या ट्रान्सपोर्टमधनं वगैरे. लोकशाहीमध्ये काय राजशाहीमध्ये आलं. राजशाहीमध्ये त्याच्या एकट्याचा हुकूम चालतो. लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्याला निवडून दिलेलं असतं की हा लोक. राजा स्वतंत्र आहे तरी सुद्धा हे लोकशाहीमध्ये असं नाही चालणार. राजा म्हणेल ते सगळं प्रजेला मान्य असायला पाहिजे. पण इथं लोकशाहीमध्ये कसं तुमच्या पण टाईपचे लोक आहेत, अन्य पण टाईपचे लोक आहेत, सगळ्याला धरून त्याला चालावं लागतं आणि सगळ्यांचं मानावं लागतं. त्यांनी सांगितलेलं मत सगळ्यांना मान्य असं नसतं, सगळ्यांचा विचार करूनच त्याला मत घ्यावं लागतं. आणि तसं राजशाहीमध्ये असं नाही आहे. त्या राजाने जे सांगितलं ते प्रजेला स्वीकार असावं लागतं. मग ते योग्य आहे का अयोग्य ह्याचा विचार राजा करणार आणि मग तसा निर्णय देणार. अशा रीतीने थोडंफार फरक पडतो त्याच्यामध्ये. कुठं कुठं राजाचे सुद्धा अन्याय असतात, मग त्या अन्यायाला प्रजेला सहन करावं लागतं. म्हणजे असं पण दिसून आलं, जसं की एकदा उदाहरण सांगितलं होतं की
कुठंतरी इंडियाच्या जवळ आहे, कुठल्या राज्यात असं मला नाही आठवत, आसाम नेपाळ अशा तिकडच्या ठिकाणी हिटलर नंतरचा एक राजा आहे आणि तो अशा रीतीने अन्याय रूपाने प्रवर्तन करतो. तर त्याची शिक्षा द्यायची स्टाईल खूप डिफरंट आहे, म्हणजे काय म्हणायचं, क्रूर परिणामी आहे, भयंकर तो आहे का होता माहीत नाही आपल्याला, पण आता रिसेंट ऐकलेली गोष्ट आहे ही. तर त्याला जर एखाद्याविषयी राग आला ना तर तो सरळ त्याला मृत्यूदंड देतो, त्याचा गुन्हा लहान असू दे तर मोठा असू दे. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या एक मंत्री होता कोणीतरी आणि तो खूप पुरातन मंत्री, आधीपासूनचा मंत्री, 10 वर्ष 15 वर्ष सेवा केलेला असा तो मंत्री होता आणि त्याच्याकडनं काहीतरी चूक झाली छोटीशी, तर त्याला सजा म्हणून असं मृत्यूदंड टाईपच काहीतरी पण भयंकर असायचं, कुठंतरी जंगली श्वापदांच्या हवाले करून टाकायचं किंवा त्याच्याकडं असे केज आहेत की ज्याच्यामध्ये काय म्हणतात तसले रानटी कुत्रे किंवा असे हिंस्र पशु बंदिस्त आहेत आणि मग त्यांच्या हवाली तो करून टाकतो, ज्यांच्याविषयी त्याला द्वेष झाला, त्यांचं मताला कोणी काय खोडून काढायचा प्रयत्न केला, कोणी त्याला विरोध केला, अशी एखाद्याकडं डॉमिनन्स असतं. मग अशी राजेशाही पण किती कामाची. त्यामुळं तिथं तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा नेता आम्हाला नको. इथं लोकशाहीमध्ये असं चालतं आहे, तुम्ही उठून उभारू शकता की हा आम्हाला नको, पण तिथं राजेशाहीमध्ये राजा हाच असणार, तुम्हाला जे ते सांगणार ते स्वीकार करावंच लागणार, असं पण एक काय म्हणते त्यांचं वर्चस्व असतं. ठीक आहे, चला आपण वेगळ्या औद्योगिक भावात गेलो. तर तिथं सांगितलं की जो हा ज्ञानी जीव आहे तो अन्यायपूर्वक, अभक्ष, नीतीपूर्वक वर्तन करणार नाही. स्वपदाच्या योग्य क्रोधादी कषाय त्याला होतील, अप्रत्याख्यानजनित क्रोधादी कषाय होतील, पण ते अनंतानुबंधीच्या टाईपचे नसतात, एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे. धर्म राखण्यासाठी कषायादी करणारच. काय सांगितलं, धर्मामध्ये कोणी येऊन धर्माच्या विरुद्ध वर्तन करतोय, काहीतरी तिथं कपट करतोय, तर तिथं तो कषाय करेल, त्याला विरोध करेल, लढाई करेल, सगळं सांगेल, कारण न्यायपूर्वक वर्तन करणारा आहे. पुढं सांगितलं, जर घरात राहील तर स्वपरिग्रहामध्ये रती करेल. स्वपरिग्रहाविषयी रतिभाव असतो, आसक्ती असते म्हणा किंवा लोभ असतो त्याचा. मिथ्या मार्ग, दुर्जन आदित अरती, म्हणजे सन्मार्गामध्ये प्रवृत्ती असल्यामुळं मिथ्या मार्गामध्ये किंवा दुर्जनांमध्ये अरती परिणाम असतात. हे ह्याच्यात आलं ना तसंच की अन्याय आणि नीतीचा त्याग आहे, म्हणजेच सन्मार्गामध्ये प्रवृत्ती आहे असं म्हणा. पुढं सांगितलं, साधर्मीच्या वियोगामध्ये शोक करू शकतो, म्हणजे हे सगळे घटवले त्यात, रती, अरती, शोक, भय कशा रीतीने त्याला असतात, कारण अनंतानुबंधी जनित कषायामध्ये क्रोधमान माया लोभच नाहीत. हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीपू, नपुंसकवेद हे सुद्धा आहेत, कषायच आहेत ते सुद्धा. तसंच प्रत्येकाविषयी आहेत, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलनमध्ये 4 कषाय आणि 9 कषाय. मग कशा रूपाने त्याला 9 कषाय असतात, कोणाविषयी असतात हे घटवलं. क्रोधादीमध्ये प्रवृत्ती होती तर जिथं न्यायपूर्वक वर्तन नसणार तिथं क्रोध करणार स्वपदाच्या योग्य. आणि लोभ कुठं असणार तर स्वपरिग्रहाच्या विषयी लोभ असू शकतो, त्याच्यामध्ये रती असू शकते. मिथ्या मार्गाविषयी अरती सांगितली. आणि भय कुठं सांगा, चतुर्गती भ्रमणाचं भय असतं. रती, अरती, शोक कोणाबद्दल, साधर्मीचा वियोग झाला तर शोक करू शकतो.
म्हणजे असं नसतं की सम्यक ज्ञान झालं म्हणजे त्याचे सगळे कशाय संपूर्ण नष्टच होऊन गेले, असं नाही आहे. अनेकांनी तशी मान्यता केली ना, जिथं मोह संपला तिथंच तो सम्यक दृष्टी असतो. म्हणजे कुठं 10व्या गुणस्थानाच्या वर, किंवा म्हटले कोण 13व्या गुणस्थानातच तेच जीव सम्यक दृष्टी, जिथं की रागाचा अंश सुद्धा नाही राहिला. मग आम्ही सांगतोय ना ह्याच्याकडे पण रागाचा अंश नाहीच आहे. कुठं सांगितलं, कुठं सांगितलं, कुठं? परमाणुमित्तयम पिहू रागादीनम तुझो काय, परमाणुमित्तयम पिहू रागादीनम तू विज्यते जस्स नविसो जाणदी अप्पाणयम तू संवागम धरोगी. तो आत्म्याला जाणू शकत नाही असं तिथं सांगितलं. परमाणू मात्र जरी राग असेल तरी सुद्धा, पण कुठं? श्रद्धानामध्ये, किंवा ज्या पर्यायात आत्म्याला विषय करून जाणतोय त्या पर्यायात राग असेल तर आम्ही सुद्धा मान्य करतो की त्याला आत्मानुभूती होणार नाही. पण जिथं विषयामध्ये तर राग नाहीच आहे, कोणीही असू दे, सम्यक दृष्टी मिथ्यादृष्टी, जो विषय जाणतोय त्या विषयात राग नाही आहे. पण ज्या ज्ञानाने ज्या साधनाने जाणतोय त्याच्यामध्ये जर रागाचा अंश असेल तर त्याला अनुभूती होणार नाही. मग जेव्हा हा चतुर्थ गुणस्थानवरती जीव स्वतःला जाणतोय, जर रागयुक्त असेल, सरागी असेल तर तिथं त्याला अनुभूती नाहीच. विकल्पाच्या भूमिकेत आहे असं म्हणलं जातं. तो सविकल्प दशेत जेव्हा तो स्वतःला जाणतोय त्या समयात त्याला राग तिथं नाही नाही नाहीच. म्हणून सांगितलं जेव्हा सविकल्प दशेत आहे त्यावेळी साधर्मीबद्दल अनुराग आहे आणि त्याच्या वियोगामध्ये शोक होतं. चतुर्गती भ्रमणाचं भय असतं. अन्याय पाप वगैरे ह्याच्याविषयी जुगुप्सा असते. पाप कार्य जो कोणी करत असेल तर, किंवा त्या पाप कार्याविषयी ग्लानी असते, जुगुप्सा असते, त्यामुळे त्याच्यापासून तो दूर राहतो. आणि त्याचे परिणाम कसे असतात? देश संयमाला बाधक असतात. का? कारण अप्रत्याख्यानजनित कषायाच्या उदयामध्ये संयमाचे भाव होत नाहीत. मग कोणाला होतं? हां, ज्याला ज्यांनी संयम घेतलाय त्याला प्रत्याख्यानावरणाचा उदय आहे. पण भाव कोणाला होणार संयमाचे? देश संयम घ्यावा हा भाव कोणाला होणार? कोण घेणार? हाच घेणार आहे की. पण जेव्हा तो त्या औदयिक भावातून बाहेर पडेल, औदयिक भावाच्या आहारी जाणार नाही. जो प्रत्याख्यानजनित कषायात आहे तो काय म्हणेल? आम्हाला कुठं होत असते हो एवढं, असं काय व्रतबीत सगळ्याला जमत असतं का? म्हणजे स्वतःच्या भावाची पुष्टी करणार, त्याच्यामध्ये रती करणार तर असंयमीच राहणार. आणि अनादीपासून हेच केलं आहे आपण, असंयमाची सुरुची केली आहे, त्याच्यामध्येच रत राहिलो आहे. त्यामुळं अजून उद्धार झाला नाही, अजून संयमी बनलो नाही आहे. मग जो असा जीव असेल की पुरुषार्थ करेल, त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तर पडू शकतो. पण उदय चालू आहे त्याला अप्रत्याख्यानावरणाचाच. प्रत्याख्यान शब्दाचा अर्थ काय? त्याग. अप्रत्याख्यान म्हणजे त्यागाची भूमिका नसते, त्यालाच अप्रत्याख्यानावरण म्हणलं. म्हणजे प्रत्याख्यानाला आवरण घालणारं ते प्रत्याख्यानावरण. अप्रत्याख्यानावरण म्हणजे असंयमाचे परिणाम असणारा तो जीव. त्यामुळं उदय चालू आहे अप्रत्याख्यानावरण कषायाचा, पण जर त्या रूप औदयिक भाव करणार नाही तर तो जीव संयमी बनू शकतो, आपला उद्धार करून श्रद्धा ज्ञान चारित्रामध्ये विकास करू शकतो. पण जो या कषायाच्या उदयात आहे त्याला देश संयमाला बाधक परिणाम असतात. म्हणजे हे कषाय देश संयमामध्ये बाधा करतात. भाव आपण केलेले आहेत कषाय, म्हणजे ते काय कर्म तुम्हाला बाधा करणारे नाहीत किंवा ते तुम्हाला संसारी असंयमी बनवणारे नाहीत. आपण त्या उदयात जसे भाव करतो त्यानुसार आपल्याला तशी गती, तशी पर्याय प्राप्त होते. अनंतानुबंधी रती
कशी असते तर सप्तव्यसनांमध्ये अति आसक्त होऊन सेवन करतो. अनंतानुबंधीमधलं सांगते, बरं जाऊ दे, आज अप्रत्याख्यानावरण वाचून नाही तर ते कन्फ्युजन नको. अप्रत्याख्यानावरणामध्ये सांगितलं, अनंतानुबंधी रहित अप्रत्याख्यानादि 3 कषायों का उदय होने पर यह जीव महापाप के कारण अन्याय रूप जो चंचल भाव उसे छोड़कर निर्मल परिणाम वाला होता है, न्यायपूर्वक निश्चल भाव में रहता है, तब यह जीव सम्यक दृष्टि होता है. सर्व ही 21 प्रकार कषाय भाव न्यायपूर्वक होते हैं. जे काय त्याला औदैहिक भाव सगळे असणारच आहेत, औदैहिक भाव संपलेले नाही आहेत, कुठले सुद्धा नाही. फक्त 4 कषाय हे औदैहिक भाव म्हणलेत, अप्रत्याख्यान प्रत्याख्यान वगैरे हे त्यामध्ये नाही घेतले. 4 कषाय आहेत की नाही, औदैहिक भावरूप आहेत. त्यामुळं 21च्या सगळे 21 भाव चतुर्थ गुणस्थानामध्ये सुद्धा औदैहिक रूप असू शकतात, पण ते न्यायपूर्वक, आणि पहिल्या गुणस्थानात असतील तर अन्यायपूर्वक म्हणतात. चारों कषायों के कार्य तो होते हैं परंतु न्यायपूर्वक होते हैं. 5 इंद्रियों के विषय तो सेवन करते हैं परंतु न्यायपूर्वक सेवते हैं. कुठल्याही विषयाचा त्याग नाही आहे. कोणाला असंयमी आहे, त्यामुळं कुठल्या विषयाचा त्याग असणार आहे, कुठल्या इंद्रियाचा संयम असणार आहे नाही आहे. त्यामुळं सगळ्या इंद्रियांचे भोग भोगतोय पण न्यायपूर्वक, विवेकपूर्वक. वह भी द्रव्य क्षेत्र काल भाव की योग्यता सहित कार्य होते हैं. कषाय कार्यों में और विषय कार्यों में अति आसक्त होकर मूर्छा भाव को प्राप्त नहीं होते. अति आसक्ती असेल तर प्रथम गुणस्थानवरती असतो. म्हणून जेवण करताना विचार करा आपण कसं जेवतो. आसक्तीपूर्वक जेवत असाल तर कुठल्या गुणस्थानात, आणि मग स्वतःला सम्यक दृष्टी म्हणत असतो आपण. म्हणून परीक्षा तिथं असते जिथं काय म्हणायचं, एखाद्या इंद्रियाच्या अधीन असतो, त्या ठिकाणी परीक्षा करायची तुम्ही कुठल्या गुणस्थानात आहे. म्हणजे अति आसक्तीपूर्वक गृद्धतापूर्वक जिथं भोजन असेल किंवा विषयांचं सेवन असेल तर तिथं नियमाने तो स्वतःची काय ओळख राहिली त्याला. त्यामुळं अनंतानुबंधीच आहे, अप्रत्याख्यान समजू नकात. अयोग्य कार्यों को कदापि नहीं करते. राज्य विरुद्ध, लोक विरुद्ध, धर्म विरुद्ध ऐसे जो कषायों के कार्य, विषयों के कार्य, सप्तव्यसनादि उनके नहीं होते. इन कषायों के होते हुए भी इतने सचेत रहते हैं, अर्थात इनके होते हुए भी अपने में सावधान रहते हैं. जरी त्यांना असे काय कषाय झाले तरी सुद्धा ते सावधानतेमध्ये प्रवृत्ती करतात. म्हणजे म्हणलं होतं काय, धर्माच्या विरुद्ध कोणी वागत असेल तर कुठे गेलं, धर्माच्या विरुद्ध वगैरे कोण वागत असेल तर तिथं क्रोधादी कषायात प्रवृत्ती करेल तो, नाही असं नाही आहे. पण नाही, मी ते लिहिलंच नाही इथं, समजून घ्या फक्त की धर्म मार्गामध्ये कोणी कपट करेल तर तिथं लढाई करायला सुद्धा तयार होईल, कारण धर्माच्या विरुद्ध आचरण त्याला मान्य नसणार. म्हणून अप्रत्याख्यानावरण जनित कषाय कसे असतात ह्याच्यासाठी थोडंसं त्यांनी सामान्य प्ररूपणा सांगितली. अजून ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी घेतलंय, तुम्ही जास्त विशेष वाचा, भरपूर विस्ताराने सांगितलंय. जिसके अपनी स्त्री से रमने की इच्छा हो, अपनी स्त्री से रमण क्रीड़ा करता है, वह भी द्रव्य क्षेत्र काल भाव की योग्यता सहित रमता है. अति आसक्त होकर मूर्छा भाव को नहीं रखता, यह अप्रत्याख्यान जनित पुरुष वेद कषाय. आणि तसंच स्त्री वेद कषाय, जिसको अपने पति से ही रमने की वांछा है, वह भी द्रव्य क्षेत्र काल भाव की योग्यता सहित रमती है, तो अप्रत्याख्यान जनित स्त्री वेद कषाय भाव जानना. आणि नपुंसक वेदमध्ये, नपुंसक वेद आहे की नाही चतुर्थ गुणस्थानात, काय इतकं विचार करायला लागलं. हां, नारकी कुठले वेदवाले, स्त्री पुरुष वेद नाही आहे नरकामध्ये, एक नपुंसक वेदच आहे. क्षायिक सम्यक दृष्टी, हां, तर क्षायिक सम्यक दृष्टी श्रेणी काहीतरी सुद्धा सांगितलं तिथं. नरकामध्ये गेलेला प्रत्येक जीव नपुंसक वेदी असतो, पण त्याचे परिणाम कसे असणार, जिसके स्त्री पुरुष से कार्यरूप रमने की वांछा उत्पन्न नहीं होती,
ऐसा अप्रत्याख्यान रूप नपुंसक वेद कषाय भाव जानना. कारण आपण नपुंसक वेदाची व्याख्या तशी करतो ना, स्त्रीशी आणि पुरुषाशी रममाण होण्याचे परिणाम असतात, पण इथं प्रवृत्ती रूपाने त्याची रमणता नसते, तशी इच्छा नसते, असा तो अप्रत्याख्यानजनित नपुंसक वेदी असतो. किंवा वेदाविषयी त्याला तसे परिणाम भोगाचे राहिले नाहीत, असा सुद्धा तो असतो. म्हणजे काय चतुर्थ गुणस्थांवरती ब्रह्मचारी असतो असं नाही आहे. अब्रह्मसेवन करणार की, पण न्यायनीतीपूर्वकच सगळं त्याचं आचरण असणार आहे. स्वपत्नी आणि स्वपतीच्या योग्य वेदाचे उदय त्यांना असणार. यह अप्रत्याख्यान कषाय का कथन सम्यक्त्व भाव का कारण ऐसे अप्रत्याख्यान कषाय के स्थान उनमें उत्कृष्ट स्थानों की अपेक्षा किया है. इसलिए कषाय के मंद और मंदतर स्थानों में उदासीन भाव को पाते हैं. म्हणजे चतुर्थ गुणस्थानातच असे अनेक जीव असणार की जे जरी त्या वेदांचा उदय चाललाय तरी सुद्धा ब्रह्मचारी असतील, त्याच्याविषयी अनासक्त असतील, त्यात कधी काही प्रवृत्ती करणार नाहीत, अशी सुद्धा असतील, पण अजून संयमी नाहीत, असंयमीच आहे. त्याग नाही केलेला पण प्रवृत्ती नाही, असे परिणाम. उनमें तो बहुत आरंभ और बहुत परिग्रह में उदासीन भाव से प्रवर्तता है और जिनके देश संयम और सकल संयम की अभिलाषा है. म्हणजे म्हणायचं ना, अनेक प्रकारचे जीव आहेत, तर समजा एवढी रेंज आहे तुमची चतुर्थ गुणस्थानातल्या जीवांची, तर कोणी निकृष्ट परिणामवाले सुद्धा आहेत, कोणी मध्यम परिणामवाले, कोणी उत्कृष्ट परिणामवाले आहेत, तर ते सकल संयम देश संयम धारण करण्याचे भाववाले असणार, पण आहेत अजून असंयमामध्येच, चतुर्थ गुणस्थानातच. देश संयम और सकल संयम की अभिलाषा रखते हैं. वह तो धीरे धीरे परिग्रह घटाता जाता है. वहाँ राज्यादि बहुत आरंभ बहुत परिग्रह नहीं पाया जाता. भलेही सगळ्या परिग्रहाचा संचय करतोय तरी सुद्धा आसक्तीपूर्वक नाही, त्याचा त्याग करण्यायोग्य आहे हे जाणतच आहे, पण करतोय तरी अजून. ये अप्रत्याख्यान कषाय भाव वर्तमान में ही दुख के कारण है और आगामी चारों गतियों में भ्रमण के कारण है. चतुर्थ गुणस्थानामध्ये कुठल्या कुठल्या गतीचे जीव असतात? चारी गतीमध्ये चतुर्थ गुणस्थान आहे. म्हणून म्हटलं सम्यक दृष्टी जीव चारीही गतीमध्ये असतात. किंवा जर सम्यक दृष्टी असेल तर जन्मणार कुठं? चतुर्थ गुणस्थानवरती मनुष्य असेल, कुठं जन्मणार? मरून नियमाने देवगतीत जाणार. पण जर आदिबद्ध आयुष्क असेल तर कुठल्याही गतीला जाऊ शकतो. तिर्यंच पण तशाच टाईपमध्ये. जर भुज्यमान आयुमध्ये आहे, अजून बांध केलेला नाही आहे, तर देवगतीलाच जाणार. पण जर अजून आयु बांधली असेल कुठली आयु आणि मग सम्यक दर्शन झालं तर त्या आयुलाच जाऊ शकतो. आणि देवनारकी असतील सम्यक दृष्टी तर नियमाने मनुष्यच होणार. काय म्हणले? देव आणि नारकी आत्ता चतुर्थ गुणस्थानात आहेत, चतुर्थ गुणस्थानातच मेले तर नियमाने जन्मणार मनुष्यातच. आणि जर बद्ध आयुष्क असतील तर तिर्यंच्या गतीला पण जाणार. कुठं जन्मणार? सम्यक दृष्टी जीव तिर्यंच होणार तर कुठं जन्मणार? भोगभूमीमध्ये. कारण कर्मभूमीतल्या तिर्यंचांना त्रास असतो मनुष्यांप्रमाणे, पण भोगभूमीतले जीव मनुष्य असलेत किंवा तिर्यंच सुखी असतात, एकमेकांविषयी ईर्षाभाव रहित असतात, दुःख रहित असतात. त्यामुळे सम्यक दृष्टीला दुःख नसतं कुठल्याही गतीत गेला तरी पण, हे सांगायचं. मिथ्यात्व सहितच जाणार. त्यामुळे म्हटलं कर्मभूमीतून कर्मभूमीत जन्मणार तरी पण मिथ्यात्व सहितच जन्मणार. सम्यक दृष्टी जीव मनुष्यात जात नाही, देवगतीलाच जाणार. असं हो जाणार. या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कषाय भाव अनादीपासून नाहीतच. निर्णय करा, मी आत्मा निष्कषाय आहे, अनासक्त स्वरूप आहे, संयम धर्म संपन्न आहे. कोणत्याही कषायाचा उदय असो, मी आत्मा तर पारिणामिक भावाला आहे, नित्य ज्ञाताच आहे.
न्यायकोऽहं जीवोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहन्ताणं।